गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरपासून आपण आता काय थोडे लेक्चर झाले आपले, एक दोन. त्याच्यामध्ये आपण सेल ऑर्गनायझेशन बघत होतो. सेल कशी आहे, काय आहे, त्याच्यातलं स्ट्रक्चर कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये स्टडी करत आहोत. त्याच्यातलं मला वाटतं आपण एक पॉईंट बघितला, प्रोकॅरियोटिक सेल कशी असते आणि युकॅरियोटिक सेल कशी असते. युकॅरियोटिक सेलमध्ये ही प्लांट सेल कशी असते आणि ॲनिमल सेल कशी असते, ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यातले की पॉईंट ही मी सांगितलेले आहेत की कुठल्या प्रकारचे स्पेसिफिक स्ट्रक्चर्स तुम्ही लक्षात ठेवायचे की ज्याच्यामध्ये डिस्टिंक्शन तुम्हाला करता येईल, आणि ते महत्त्वाचे पॉईंट ठेवून बाकीचे पॉईंट आपल्याला इतर काही लागू करता येतील. ठीक आहे, पण ते की पॉईंट्स कधी विसरायचे नाहीत. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर लिहायचे, एकामध्ये आहे तर दुसऱ्यामध्ये नाही असं लिहायचं. म्हणजे क्लोरोफिल प्रेझेंट इन द प्लांट सेल, ॲबसेंट इन द ॲनिमल सेल, अशा पद्धतीनं तुम्हाला करता येईल ते. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं किंवा स्ट्रक्चरल कंपोजिशन्स काय असतात. त्याच्यातलं पहिलं स्ट्रक्चर आज बघणार आहोत, दॅट इज अ सेल वॉल. सेल वॉल. सेल वॉल प्रेझेंट इन द प्लांट. कुणामध्ये असते? सेल वॉल प्लांटमध्ये असते. बॅक्टेरियाची सेल वॉल किंवा प्रोकॅरियोटिक सेलमधली सेल वॉल आणि इतर फंगीमधली सेल वॉल आपण बघितली. वेन वी टॉक अबाउट द प्लांट, दिस सेल वॉल इज कम्प्लिटली डिफरंट. वेगळ्या प्रकारची ही सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. जर सेल वॉल आपण बघितली तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट, याच्याही अगोदर आपण डिस्कस केले की कुठल्या कुठल्या प्रकारचे कंपोनंट असतात. त्याच्यामध्ये काय असतं? सेल्युलोज असलेलं बघायला मिळतं, हेमी सेल्युलोज असलेलं बघायला मिळतं. हेमी सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, पेक्टिन आहे. ठीक आहे, प्रोटीन्स असतात. दीज आर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंपोनंट्स विच वी विल फाइंड इन टू द सेल वॉल. सेल वॉलमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट आपल्याला प्लांटच्या बघायला मिळतील. ठीक आहे, दिस सेल वॉल इज फर्म, हार्ड असते, फर्म असते, ॲज वेल ॲज इट हॅज अ स्मॉल कम्युनिकेशन बिटवीन द टू डिफरंट काइंड्स ऑफ द सेल्स. दोन सेल्समध्ये त्या सेल वॉलच्यामध्ये गॅप आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. अँड दिस कम्युनिकेट विथ अ स्मॉल कम्युनिकेट थ्रू द स्मॉल एपर्चर और स्मॉल what we can say channel, and this channel communicating channel between the two different cell is nothing but the plasmodesmata. Plasmodesmata याला काय म्हणायचं? प्लाझ्मोडेस्माटा असं म्हणायचं. असे प्लाझ्मोडेस्माटा सुद्धा प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. कम्प्लिटली सेल वॉल इज इम्परमिएबल. कंप्लीट सेल वॉल काय असते? इम्परमिएबल असलेली बघायला मिळते. बट इट इन्क्रीजेस द परमिएबिलिटी ड्यू टू द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर. वन ऑफ द स्ट्रक्चर इज द प्लाझ्मोडेस्माटा. म्हणजे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर कम्युनिकेशन व्हायचं झालं तर कशा थ्रू झालेलं बघायला मिळतं? प्लाझ्मोडेस्माटाच्या थ्रू झालेलं बघायला मिळतं. इतर सेलच्या वॉलमधून आपल्याला कुठलाही वॉटर किंवा न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट झालेले बघायला मिळणार नाही. ही गोष्ट एक लक्षात इथं ठेवायची आहे. प्लाझ्मोडेस्माटा इज प्रेझेंट. दिस सेल वॉल इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट लेयर्स. किती लेयर्स असतात? 3 लेयर्स आर प्रेझेंट. 3 लेयर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. कुठले कुठले लेयर्स आहेत बघा. सगळ्यात बाहेरचा आपल्याला असलेला बघायला मिळतो, दॅट इज लॅमिना, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? सेल वॉल किंवा लॅमिनार किंवा थांबा मिडल लेयर. कधी कधी सेम शब्द असतात पण तोच शब्द मी वापरतो, मिडल लेयर. सगळ्यात बाहेरचा जो आहे त्याला काय म्हणायचं? मिडल लेयर असं म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्याला कुठला बघायला मिळतो? प्रायमरी सेल वॉल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सेकंडरी सेल वॉल. असे 3 लेयर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सेल वॉल इज कंपोज्ड ऑफ द 3 डिफरंट लेयर्स. कंबायनिंगली इट इज कॉल्ड ॲज अ सेल वॉल. प्लांटची सेल वॉल जर बघितली तर कंबायनिंगली 3 लेयरनं बनलेली. आउटर मिडल लेयर आहे. आउटर मिडल लेयर लक्षात ठेवा, त्याला नाव आहे मिडल. हे पोझिशन नाही आहे, ॲक्च्युली ती पोझिशन पण आहे, पण कशी आहे ते आपण बघूयात. या सेल वॉलमधली पोझिशन नाही आहे. ठीक आहे, मी जरा समजावून सांगेन मिडल हा शब्द नावात कसा आला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रायमरी सेल वॉल आहे आणि सेकंडरी सेल वॉल आहे.
जर आपण एखादी सेल वॉल बघितली, मी पहिल्यांदा एक सेल काढतो आणि त्याच्या 2 सेल्स होताना काय होतं हे आपण पहिलं बघूयात. ठीक आहे, एक प्लांट सेल आहे. वेन दिस प्लांट सेल अंडरगोज अ डिव्हिजन, याची काय होते, सेल डिव्हिजन होते. त्यावेळेस सेल डिव्हिजन होत असताना काय होते, एक मध्ये मिडल प्लेट तयार होते. दोन्हीच्या मध्ये काय तयार होते, मिडल प्लेट. फर्स्ट फॉर्म्ड स्ट्रक्चर ड्युरिंग द सेल डिव्हिजन इज द मिडल लेअर. काय तयार होतो, मिडल लेअर तयार होतो. बघा, ही सेल इकडं तयार झाली, इकडं तयार झाली, पण ह्या दोन्ही सेल्सला पूर्ण सेपरेट करायचं आहे. तर काय तयार होणार, पहिला मिडल लेअर तयार होणार याच्यामध्ये. ठीक आहे, मिडल लेअर. what happens, whatever the cellulose molecules comes, they get just deposit here at the middle of the cell, therefore it is called as a middle layer. सेलच्या कुठं मिडलला हे काय होतात, डिपॉझिट झालेले बघायला मिळतात. ठीक आहे, त्याला सेंट्रल प्लेट असंही म्हटलं जातं. ठीक आहे, सेल वॉल प्लेट असंही म्हटलं जातं. प्लेट बिकॉज इट इज नॉट ॲक्च्युली कनेक्टेड विथ द अदर सेल वॉल. दुसऱ्या सेल वॉल बरोबर हे कनेक्टेड झालेलं नसतं. बरोबर, हे कनेक्टेड झालेलं आहे का, तर नाही झालेलं, म्हणून त्याला प्लेट असं म्हणायचं. आणि नंतर ही कनेक्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता ही झाली पहिली सुरुवातीचं स्ट्रक्चर झालं. हे काय झालं, पहिलं स्ट्रक्चर झालं, सगळ्यात मधलं आहे म्हणून त्याला मिडल लेअर असं म्हटलं. व्हॉट हॅपन्स देन मी आता इथं नावं देतो, ए आणि बी सेल. ए सेल अगेन सिंथेसाइज द सेल वॉल. काय तयार करते, ए सेल काय करते, सेल वॉल सिंथेसाइज करते. बघा, ही सेल वॉल इथं आलेली बघायला मिळेल. ठीक आहे, सेल वॉल सिंथेसिस करते. and this cell wall which is a first formed is the primary cell wall. Now again this second B cell also synthesize the cell wall. Cell wall काय करते, B cell सुद्धा सिंथेसाइज करते. B cell ने सिंथेसाइज केलेली सेल वॉल सुद्धा काय असणार आहे, प्रायमरीच असणार आहे. बरोबर, इट इज ऑल्सो प्रायमरी. सो बोथ सेल्स again after the formation of a middle plate or the middle layer they are undergoing the synthesis of the primary cell wall. ते तयार काय करतात, प्रायमरी सेल वॉल तयार करतात. आणि प्रायमरी सेल वॉल तयार झाली, त्याचं कंप्लीट डिपॉझिशन झालं की देन देर इज अ सेकंडरी सेल वॉल सिंथेसिस. क्लिअर, म्हणजे प्रायमरी सेल वॉल झाली की नंतर काय होणार, सेकंडरी सेल वॉल तयार होणार आतून. सो सेल वॉल सिंथेसिस इज गोइंग ऑन through the inner side of the or cell wall synthesis is going on through the cytoplasm of the cell. पहिल्यांदा सायटोप्लाझम मधूनच सेल वॉल तयार केलेली बघायला मिळते, बाहेरून तयार झालेली नसते, आतून तयार झालेली असते. बरोबर, मग ही सेल वॉल पहिली तयार झाली म्हणून प्रायमरी असं म्हणायचं, नंतर तयार झाली म्हणून सेकंडरी असं म्हणायचं, आणि दोन्हीच्या मधली जी प्लेट आहे, दोन सेलच्या मधली प्लेट आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, मिडल लेअर असं म्हणायचं. क्लिअर, मिडल लेअर इज अ कॉमन टू द बोथ द सेल, म्हणून आपण या मिडल लेअरला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे असं म्हणतो. जरी नाव एकच सेल वॉल बघितली, वेन वी लुक ॲट द सिंगल सेल वॉल जर बघितली तर आउटर मोस्ट लेअर काय असणार आहे, सगळ्यात बाहेरचा जो लेअर असणार आहे तो काय असणार आहे, मिडल लेअर असलेला बघायला मिळेल. ठीक आहे, देन देअर कम्स द प्रायमरी सेल वॉल. त्याच्यानंतर काय असते, प्रायमरी सेल वॉल आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय असेल, सेकंडरी सेल वॉल असलेली बघायला मिळेल. अँड दिस सेकंडरी सेल वॉल inner to this secondary cell wall there are many different kinds of the structures. Those structures are the present in the cytoplasm. हे सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर्स, बरोबर, स्ट्रक्चर्स हे सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर. आणि ही काय झाली, सेकंडरी सेल वॉल. आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या सेल वॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सेल्युलोज असेल, इथं सेल्युलोज प्लस पेक्टिन असेल. सेकंडरी प्रायमरी सेल वॉल डू हॅव अ सेल्युलोज प्लस पेक्टिन. अँड दिस सेकंडरी सेल वॉल डू हॅव मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द डिपॉझिशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिशन आपल्याला असलेली बघायला मिळतात. कधी कधी ह्या दोन्ही एकदम स्मॉल असतात, थिन असतात, आणि सेकंडरी सेल वॉल थिक झालेली बघायला मिळते. त्याच्यामुळे आपल्याला हे तिन्ही स्ट्रक्चर डिस्टिंग्विशसुद्धा होत नाहीत कधी कधी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, वेन वी लुक ॲट द सेकंडरी सेल वॉल ॲज वेल ॲज प्रायमरी सेल वॉल, दे ऑल्सो लिव्ह सम काइंड ऑफ द undeposited or they leaves a small gaps or small space
or there is a thin formation of the cell wall. Cell wall is formed very thin and it forms a transparent structure and that is called as a pit. त्याला काय म्हणायचं? पिट असं म्हणायचं. ही सेकंडरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल काय होते? कमी थिक झालेली बघायला मिळते, थिन स्ट्रक्चर डिपॉझिट झालेलं बघायला मिळतं आणि दॅट थिनिंग इज नथिंग बट द पिट. म्हणून आपण प्लांटचं स्ट्रक्चर बघत असताना पिट्स हे शब्द वापरले होते. सेल वॉलवरती पिट्स वगैरे शब्द वापरले होते, बरोबर. स्पेशली झायलेम फ्लोएमच्या मध्ये पिट्स होते, वेगवेगळ्या आकाराचे होते, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असलेले, रेटिक्युलेट असतील, स्पायरल असतील, लॅडर लाईक असतील. ते सगळे पिट जे होते ते पिट्स काय असतात तर थिनिंग ऑफ द सेल वॉल. सेल वॉलची थिनिंग आपल्याला हे असलेली बघायला मिळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सो दिस सेल वॉल इज प्रेझेंट इन द प्लांट. प्लांटमध्ये अशी सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. इट इज अ आउटर मोस्ट स्ट्रक्चर ऑफ द प्लांट सेल. प्लांट सेलचं सगळ्यात बाहेरचं स्ट्रक्चर आपल्याला हे प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दिस इज द सेल वॉल. ॲनिमल सेल डू नॉट हॅव सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळत नाही. ॲनिमल सेलमध्ये अजिबातच सेल वॉल कुठंही बघायला मिळत नाही. म्हणून ती एक सगळ्यात महत्त्वाचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आपण त्याच्यात प्लांट आणि ॲनिमल सेलच्या डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरमध्ये आपण अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. इनर टू दिस सेल वॉल देर इज अ प्रेझेन्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर द सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन बघा, याच्या आतमध्ये आपल्याला काय असलेला बघायला मिळतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन और इट इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड ॲज अ सेल मेम्ब्रेन. त्यालाच काय म्हटलं जातं? सेल मेम्ब्रेन. दोन्ही शब्द एकच, लक्षात ठेवायचं. कधी कधी प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं, कधी कधी सेल मेम्ब्रेन म्हटलं जातं. मोस्ट कॉमनली वी मस्ट यूज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन बिकॉज इट इज नॉट फॉर ओनली द सेल, इट मे बी फॉर सेल ऑर्गेनेली. का प्लाझ्मा मेम्ब्रेन हा शब्द वापरायचा? तो सेलला पण असतो आणि सेल ऑर्गेनेली पण नेलीला पण असतो किंवा न्यूक्लियसला पण असतो. असं न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, या सगळ्यांना काय असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. ठीक आहे. म्हणून सेल वॉल जर सेल मेम्ब्रेन जर म्हटलं तर हा कोणाचा झाला मेम्ब्रेन? फक्त सेलचा झाला. म्हणून आपण जरा थोडंसं ब्रॉड थिंकिंग करण्यासाठी फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन हा शब्द वापरायचा. बाकी त्याच्यात विशेष असं काही नाही. दोन्हीही एकच आहेत, त्याचं मिनिंग सगळं दोन्हीचं एकच असलेलं बघायला मिळतं. म्हणून आपण त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हटलं तरी चालेल. मोस्ट कॉमनली यू मस्ट थिंक ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कधी कधी आपण सेल मेम्ब्रेन वापरला तरी चालेल. दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ ट्राय लॅमिलार स्ट्रक्चर. ट्राय लॅमिलार स्ट्रक्चर. ट्राय लॅमिलार because there are again 3 layers. It is also formed of 3 layers. Actually these 3 layers are looks like a 3 layers, but actually these are intimately 2 layered structure. हे कशाचं स्ट्रक्चर असतं? 2 layers स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. So these 3 layered structure what we see is formed of 2 layers of the phospholipids. It is the bilayer किंवा त्यालाच आपण काय म्हणूयात? फॉस्फोलिपिड बायलेयर. बघा, आपण त्याला काय म्हणायचं? फॉस्फोलिपिड बायलेयर. इट इज फॉर्म्ड ऑफ अ फॉस्फोलिपिड बायलेयर. द फर्स्ट क्वेश्चन कम्स, व्हॉट इज अ फॉस्फोलिपिड? बरोबर, आपण याच्याही अगोदर बघितलं होतं. लिपिड्समध्ये थोडेसे फॉस्फोलिपिड्स बघितले होते. These phospholipids are formed of a specialized structure which is composed of 2 different kinds of the structures. One is a head and another is the tail. हे फॉस्फोलिपिड 2 प्रकारच्या स्ट्रक्चरनं बनलेलं बघायला मिळतं. बघा, जर मी स्ट्रक्चर जर काढलं शॉर्टमध्ये तर आपल्याला वन हेड इज देअर अँड अनादर टेल इज देअर. टेल इज देअर. हे काय? हेड आहे. हेड अँड दिस रिजन इज ऑफ अ टेल. हेड आणि टेल दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. द हेड इज अ हायड्रोफिलिक इन नेचर.
हायड्रोफिलिक असलेलं बघा. हेड कसं आहे? हायड्रोफिलिक. अँड टेल इज द हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक. टेल काय आहे? हायड्रोफोबिक आहे. देअरफॉर दिस हेड अँड टेल, हेड इज हायड्रोफिलिक अँड टेल इज अ हायड्रोफोबिक. दिस कंप्लीट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ॲम्फोटेरिक. त्याला काय म्हणायचं? ॲम्फोटेरिक असं म्हणायचं. ॲम्फोटेरिक. त्याला काय म्हणायचं? ॲम्फोटेरिक असं म्हणायचं किंवा ॲम्फिफिलिक असंही असं म्हटलं तरी चालेल. ॲम्फोटेरिक किंवा ॲम्फिफिलिक हे काय? इट इज लविंग विथ वॉटर ॲज वेल ॲज हेटिंग विथ वॉटर. हायड्रोफोबिक म्हणजे काय? हायड्रोफिलिक म्हणजे हायड्रोफिलिक म्हणजे काय? वॉटर लविंग. हे कसं असतं? हायड्रोफिलिक, फिलिया, अट्रॅक्शन, लव टुवर्ड्स द समथिंग. हायड्रो वॉटर, वॉटर बरोबर अट्रॅक्शन आहे, बरोबर. दुसरं काय? हायड्रोफोबिक, फोबिया, हेट, दे डोंट लाईक टू इच अदर. रिपल्शन इज देअर इन बिटवीन दिस टू. ठीक आहे. याचा काय अर्थ होतो? फोबिया. फोबिया म्हणजे रिपल्शन. रिलक्टन्सी, न आवडणारा असा. ठीक आहे. हायड्रो, वॉटर त्याला आवडत नाही. बिकॉज दिस टेल इज फॉर्म्ड ऑफ अ हायड्रोकार्बन्स. टेल कशाने तयार झालेली असते? फक्त हायड्रोकार्बन्स असतात. देअरफॉर दीज हायड्रोकार्बन्स डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर. वॉटर बरोबर इंटरॅक्ट होतात का? होत नाही. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोफोबिक. दीज इंटरॅक्ट विथ वॉटर, दे फॉर्म्स अ bonds and interaction with water, therefore these are called as a hydrophilic. क्लिअर? बघा, जर आपण यालाच पाण्यामध्ये जर टाकलं अशा प्रकारचे लिपिड्स पाण्यामध्ये टाकले तर काय होईल? हे पाणी आहे, बरोबर. आणि हे जर लिपिड टाकले तर व्हॉट विल हॅपन? हेड्स विल बी टुवर्ड्स द वॉटर अँड टेल्स विल बी द अवे फ्रॉम द वॉटर. कसं होईल? इथं बघा, इथं हेड आहेत आणि टेल कशा आहेत? अपोजिट आहेत. दे आर नॉट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द वॉटर. वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात का? नाही येत. जर आपण मिक्स केलं, ऑइलला कधी मिक्स केलं का आपण? बघा, ऑइल पाण्यामध्ये मिक्स करतो आपण, बरोबर. टाकलं आहे, काय होतं? पाण्यामध्ये मिक्स होतं, इमिसिबल असतं. तरीसुद्धा आपण मिक्स करायचा प्रयत्न केला, व्हॉट हॅपन्स? तुमचं ऑब्झर्वेशन काय मला सांगा? नाही, त्याच्या आतमध्ये एकदम शेक केल्या तुम्हाला कसं दिसतं? ते विस्कस दिसतं, बरोबर. पण त्याच्यात एक ऑइलचं स्ट्रक्चर दिसतं का तुम्हाला? कसं दिसतं ऑइल? ऑइल कसं दिसतं? एक बिकर घेऊयात, बरं. ठीक आहे, एक बिकर घेऊयात. ह्या बिकरमध्ये काय घेतलं आहे आपण? पाणी घेतलं आहे, ठीक आहे. आणि इथं ऑइल टाकलं होतं, वरती ऑइल टाकलं आहे, बरोबर. ऑइल टाकलं आहे आणि मी एक खूप शेक केलं आहे आणि ऑइल आतमध्ये. ऑइल कसं दिसेल? ड्रॉपलेटमध्ये दिसेल नक्की का? मी म्हणतोय म्हणून ड्रॉपलेटमध्ये दिसणार. कसं दिसतं? जर आत्ता तुम्हाला नाही लक्षात आलं तर घरी जाऊन ऑइल थोडंसं टाकायचं गुपचूप आईच्या. म्हणणार हे काय करायला लागली, वाया घालवायला लागली तेल तो. ठीक आहे. तर असं शेक करायचं आणि त्याच्यानंतर बघायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉपलेट्स बघायला मिळतं. वाय दीज ड्रॉपलेट्स आर फॉर्म्ड? बिकॉज इन दिस केस व्हॉट हॅपन्स, वेन वी मिक्स दिस विथ अ वॉटर ॲट दॅट टाईम, हेड्स आर ऑन द सरफेस. हेड्स कुठं असतात? सरफेसला असतात, बरोबर. हेड कुठं असतात? सरफेसला असतात. आणि टेल्स आर प्रेझेंट इन द कोअर. टेल कुठं असतात? कोअरला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. आता इथं मात्र हे काय आपलं ऑइल म्हणजे काय फॉस्फोलिपिड असतं असं नाही, ठीक आहे. ऑइल म्हणजे फॉस्फोलिपिड नाही, ते फक्त लिपिड असतं. पण त्याच्या एका बाजूला काय असतो? COOH ग्रुप असतो. काय असतो? COOH. तो COOH ग्रुप हायड्रोफिलिक असतो. तो COOH ग्रुप काय आहे? हायड्रोफिलिक, ॲसिडिक ग्रुप आहे, बरोबर. आणि तो ॲसिडिक ग्रुप हा सरफेसला असतो. आणि दुसरा एंड कसला असतो? CH3 एंड असतो, बरोबर.
फॅटी ॲसिड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडमध्ये काय असतं? एका एंडला COH आणि एका एंडला CH3 ग्रुप असतो. तो CH3 ग्रुप काय होतो? आतमध्ये असतो कोअरला, आणि COH ग्रुप कुठं असतो? सरफेसला असतो. आणि त्याच्यामुळं COOH ग्रुप प्रोटेक्ट्स द ऑल अदर स्ट्रक्चर्स and keep them away from the water. Same thing happens in the phospholipid. What happens? Head regions are aligned at the surface and the tail regions are present in the core. बरोबर. तर अशा प्रकारचं हे ॲम्फिफिलिक, बिकॉज इट इज वॉटर लविंग ॲज वेल ॲज वॉटर हेटिंग स्ट्रक्चर. हायड्रोफिलिक ॲज वेल ॲज हायड्रोफोबिक स्ट्रक्चर्स आर देअर, देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ मिडल स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? ॲम्फोटेरिक असं म्हणायचं. काय म्हणायचं? ॲम्फोटेरिक असं म्हणायचं. बिकॉज इट ऑल्सो इंटरॅक्ट विथ वॉटर. सम पार्ट ऑफ इट्स स्ट्रक्चर इंटरॅक्ट्स विथ वॉटर अँड सम डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर. काही वॉटरबरोबर इंटरॅक्ट होतो, काही वॉटरबरोबर इंटरॅक्ट होत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन स्ट्रक्चरनं बनलेलं फॉस्फोलिपिड असलेलं बघायला मिळतं. दीज फॉस्फोलिपिड्स आर अरेंज्ड इन द बायलेअर, स्पेशली इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बायलेअरमध्ये अरेंज झाले असतात. कुठं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे बायलेअर्समध्ये अरेंज झालेली बघायला मिळतात. कसे? 1 2 3. मी काय जास्त काढत नाही, आपल्याला माहीत असावं म्हणून फक्त थोडं काढतो. कसे अरेंज झालेले असतात? याच्या 2 टेल आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतील. खाली एक असेल लेअर. बरोबर. आता बघा, इन द सेल देर इज अ ॲक्युअस मेम्ब्रेन. सेलमध्ये कसा असतो? ॲक्युअस मेम्ब्रेन असतो. बरोबर. ॲक्युअस मेम्ब्रेन. अँड देअरफोर इन द ॲक्युअस मेम्ब्रेन, बघा आता मी काय म्हणतोय बघा, सेल आहे, ही सेल आहे. बरोबर. सेलचा मेम्ब्रेन आहे. ह्या मेम्ब्रेनमध्ये आतमध्ये पण टेल हेड आहेत आणि बाहेर पण हेड आहेत. मध्ये काय? टेल आहे. कंटिन्युअस आहे. तुम्ही म्हणाल मग इथला भाग पाण्याशी इंटरॅक्ट होत नाही का? तर नाही. इट इज कनेक्टेड विथ अदर्स. म्हणजे हा एवढाचा भाग मी इथं कट करून बघतोय. बरोबर. एवढाचा भाग मॅग्निफाय करून मी दाखवला आहे, झूम करून दाखवतोय मी. तो झूम केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला स्ट्रक्चर कसलं प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. हाऊ मेनी लेयर्स यू विल फाइंड हिअर? 3 लेअर बघायला मिळतात. कुठला? ट्रायलॅमिलर का म्हटलं? इट इज द आउटर लेअर, इट इज द इनर लेअर अँड इट इज द मिडल लेअर. बरोबर. हे काय? ट्रायलॅमिलर. 3 लेअर बघायला मिळतात. कारण याची डेन्सिटी वेगळी असेल, याची डेन्सिटी वेगळी असेल, याची डेन्सिटी, त्याच्यामुळं दिसायला 3 दिसतात. पण ॲक्च्युली कशानं तयार झाले? बायलेअरनं तयार झाले. बरोबर. इट इज अ बायलेअर ऑफ अ फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्सचा हा बायलेअर असलेला बघायला मिळतो. अँड सो इन द फॉस्फोलिपिड बायलेअर व्हॉट हॅपन्स? हेड इज टुवर्ड्स द ॲक्वियस मेडियम. हिअर इज द ॲक्वियस मेडियम. आणि इथं सुद्धा काय? आतमध्ये सुद्धा काय? ॲक्वियस मेडियम आहे. ॲक्वियस मेडियम आहे. ॲक्वियस वॉटर कंटेनिंग मेडियम आहे. बरोबर. सेलच्या बाहेर पण वॉटर असतं आणि आतमध्ये पण वॉटर असतं. बरोबर. आतमध्ये कमी जास्त प्रमाणात वॉटर असेल, बाहेर कमी जास्त प्रमाणात वॉटर असेल, पण दोन्ही बाजूला वॉटर असतं. म्हणून हेड्स आर इंटरॅक्टिंग विथ द ॲक्वियस मेडियम अँड टेल्स आर केप्ट अवे फ्रॉम द वॉटर और ॲक्वियस मेडियम. देअरफॉर इट फॉर्म्स अ लेअर. ठीक आहे. दिस इज द structure of the phospholipid bilayer. So plasma membrane is not only formed of a single what we can say compound, that is a phospholipid. It may also combined with many different kinds of the other structures as well. आता फक्त आपण फॉस्फोलिपिड बायलेअर बघितला. ठीक आहे. फॉस्फोलिपिड बायलेअर कसा असतो ते आपण बघितलं आणि त्याच्यातले फॉस्फोलिपिड सुद्धा कसे असतात हे सुद्धा बघितलं. It is also containing many different kinds of the other lipids. Other lipids. दुसरे लिपिड सुद्धा असतील. फॉर एक्झाम्पल कोलेस्टेरॉल. काय असेल? कोलेस्टेरॉल असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही ठराविक असे प्रोटीन्स असलेले बघायला मिळतील. प्रोटीन्स. देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोटीन्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असलेले बघायला मिळतील. त्याला आपण एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन आणि ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. मेम्ब्रेन प्रोटीन्स. बघा कसले प्रोटीन्स आहेत?
वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स आहेत आणि ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. ठीक आहे. आता आपण कंपोनंट्स बघितले. एक कंपोनंट फॉस्फोलिपिड, दुसरा इतर लिपिड्स आहेत आणि तिसरा प्रोटीन आहे. की कंपोनंट्स आपण बघितले. इन ॲडिशन टू दिस देर आर लार्ज नंबर ऑफ द कंपोनंट्स आर ऑल्सो प्रेझेंट. याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्समध्ये सुद्धा काय असतील, ग्लायकोप्रोटीन्स असतील. बघूयात आपण. एक्स्ट्रिन्सिक प्रोटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सांगता येतील. क्या कोलेस्ट्रॉलच फक्त असतं का लिपिडमध्ये? तर नाही, ग्लायकोलिपिडसुद्धा प्रेझेंट असलेले बघा ना, ग्लायकोलिपिड्स. क्लिअर. सो these are the many different kinds of the structures. These are present in the phospholipid bilayer. Phospholipid bilayer मध्येच हे सगळे कंपोनंट आपल्याला असलेली बघायला मिळतात. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं कोणी की व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट्स प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज फॉर्म्ड ऑफ कुठल्या कंपोनंटनं तयार झालेला आहे, तर तुम्हाला पहिला डोक्यात ठेवायचा फॉस्फोलिपिड्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर काय आहेत, इतर लिपिड्स आहेत, अदर लिपिड्स. त्याच्यानंतर काय आहेत, प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स. त्याचं प्रपोर्शनसुद्धा कमी जास्त असू शकतं. ठीक आहे. ह्याचं प्रपोर्शनसुद्धा कसं असू शकतं, कमी जास्त असू शकतं. बघूयात आपण. एक टिपिकल वेल नोन मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन स्टडी इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द RBC. बघा, RBCमध्ये काय असतो, फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो आणि आतल्यात थोड्याफार ऑर्गेनेल असतात, तर आतमध्ये काहीच नसतं, फक्त हिमोग्लोबिन भरलेलं असतं. म्हणून कधी कधी आपण काय म्हणतो, RBC इज द बॅग ऑफ द हिमोग्लोबिन. RBCला काय म्हणायचं, बॅग ऑफ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनची बॅग आहे, बाकी काही नाही. 120 दिवस ती बॅग चालते आणि 120 दिवसानंतर नष्ट करून ठेवावी लागते, टाकावी लागते. ठीक आहे. त्याचं लाईफ माहीत आहे तुम्हाला, 120 दिवसाचं असलेलं बघायला मिळतं RBCचं. म्हणून RBCला जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनमध्ये मात्र प्रोटीनचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. प्रोटीनचं प्रमाण जास्त असलेलं बघायला मिळतं. जर आपण त्याचा जर विचार केला तर जवळजवळ 54% काय असतील, प्रोटीन्स आहेत. काय आहेत, प्रोटीन्स आहेत. 54% काय आहेत, प्रोटीन्स आहेत. RBC मेम्ब्रेनमध्ये, RBCच्या मेम्ब्रेनमध्ये काय असतात, 54% काय असतात, प्रोटीन्स असलेले बघायला मिळतात. आणि बाकीचे 40% फॉस्फोलिपिड्स आहेत. अँड अदर्स 6% अदर मोलिक्युल्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो दिस मे बी द क्रिटिकल क्वेश्चन आस्क्ड ड्युरिंग द एक्झामिनेशन. प्रपोर्शन विचारलेलं आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याच वेळा हे प्रपोर्शन आपल्याला विचारलेलं असतं की RBCच्या मेम्ब्रेनमध्ये किती प्रोटीन्स असतात, तर आपल्याला जास्त प्रोटीन असतात, कमी फॉस्फोलिपिड असलेली बघायला मिळतात. ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. 54% जवळजवळ आपल्याला प्रोटीन्स RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. बघूया. दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन स्ट्रक्चर इज डिफाइंड बाय द वन मॉडेल. त्याला आपण काय म्हणतो, मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज गिवन बाय द टू सायंटिस्ट. वन इज द सिंगर अँड अनदर इज द निकोलसन. बघा, मॉडेल लक्षात ठेवायचं. बायोलॉजीमध्ये मॉडेल्स फार आहेत. लक्षात ठेवा. मॉडेल म्हणजे काय, इट इज नॉट ॲक्च्युली द स्ट्रक्चर बट वी प्रपोज द स्ट्रक्चर. मॉडेल म्हणजे काय, लक्षात ठेवायचं. आपल्याकडे जे मॉडेल आहे ते आपण काय असतं, तो मॉडेलचा जरासा मी अर्थ समजावून सांगेन. ठीक आहे. आपल्याला जे स्ट्रक्चर दिसत नाही ते आपण कसं रिप्रेझेंट करणार, कसं, असं असेल, मग प्रोबॅबल आपण त्यांना काय सांगणार की अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरण, DNA दिसतो का आपल्याला, नाही दिसत. मग आपण काय म्हणतो, DNAचं स्ट्रक्चर आहे का, ते स्ट्रक्चर नाही, इट इज अ मॉडेल. ते काय आहे, मॉडेल आहे. हे असं असेल याच्यासाठी आपण काय करतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं देतो आणि ते स्ट्रक्चर तयार करतो. त्याला काय म्हणायचं, मॉडेलच म्हणायचं. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघितला आहे का, मायक्रोस्कोपिकली बघितला आहे, पण तो असाच असतो का, तर असा नसतो. असा असू शकतो, कारण त्याची सगळी उत्तरं, त्याला आपण काही एव्हिडन्स दिले
की असा असण्याची शक्यता आहे, पण आपल्याला दिसत नाही असा एक्झॅक्टच असा असतो म्हणून. ठीक आहे, तो दिसायला जरा वेगळा दिसतो, पण आपण त्याचं स्ट्रक्चर प्रपोज करतो. मग केमिकल कंपोजिशन बघितलं, आत्ताचे जे सगळे कंपोनंट बघितले ते कंपोनंट्स तिथं सापडतात. फॉस्फोलिपिड्स असतील, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील. ठीक आहे, हे सगळे आपल्याला तिथं सापडतात, म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, त्या प्रकारचे कंपोनंट असतात असं म्हटलं. आता काय झालं, आपण RBCच्या मेम्ब्रेनमध्ये किती % प्रोटीन असतात हे पण फाइंड आउट केलं. हे कसं केलं, RBCना डिसॉल्व केलं, त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आयसोलेट केला आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती आहेत हे बाजूला काढले. ते किती % मिळाले ते पर्सेंटेज आपण तिथे टाकलेलं आहे. ठीक आहे, असं. तर हे मॉडेल जे आहे हे आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल 2 शास्त्रज्ञांनी दिलेलं बघा मिळतं, विच इज अ फॅमिलियर अँड वेल ॲक्सेप्टेड मॉडेल. अशी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेली बघायला मिळतात. बट ॲक्सेप्टेड, वेल ॲक्सेप्टेड असं म्हणूयात, ॲक्सेप्टेड मॉडेल बघा. वेल ॲक्सेप्टेड मॉडेल जे आहे ते 2 शास्त्रज्ञांनी दिलं. वन इज द सिंगर अँड निकोलसन इन 1972. 1972 साली ही मॉडेल काढली आणि त्या मॉडेलचं नाव आपल्याला असलेलं बघायला मिळतं, दॅट इज अ फ्लुइड मोझॅइक मॉडेल. त्या मॉडेलचं नाव काय आहे, फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनची कुठली मॉडेल महत्त्वाची आहे, फ्लुइड मोझॅइक मॉडेल, फ्लुइड मोझॅइक मॉडेल. ठीक आहे, फ्लुइड मोझॅइक मॉडेल म्हणजेच काय शब्द बघा, ते फ्लुइड आहे, मोझॅइक आहे. ठीक आहे, 2 शब्द फार महत्त्वाचे. बघा हे कसं दिसतं, रसगुल्ले खाल्लेत, रसगुल्ले कसे असतात, रसगुल्ले सेपरेट नाही, कशात असतात, दुधाची असं बासुंदी बनवलेली असते, त्याच्यात रसगुल्ले असे तरंगत असतात. असं मोठं भांडं आहे, त्याच्यात रसगुल्ले आहेत, कसं दिसतं बघा. किंवा गुलाबजामुन आहेत, गुलाबजामुनचा पाक आहे आणि त्या पाकामध्ये मध्ये मध्ये गुलाबजामुन आहेत, कसे दिसतात, ते फ्लुइड मोझॅइक दिसतात. ठीक आहे, ते कसे दिसतात, फ्लुइड मोझॅइक मॉडेल म्हणून असतात. आता याच्यामध्ये काय बघा, याच्यात फ्लुइड काय, फ्लुइड इज अ फॉस्फोलिपिड बायलेयर, फॉस्फोलिपिड बायलेयर. हे काय फ्लुइड आहे, फ्लुइड काय फॉस्फोलिपिड बायलेयर. आणि त्याच्यामध्ये मोझॅइक स्ट्रक्चर काय असतं, मोझॅइक स्ट्रक्चर जसं आता मी सांगितलं, गुलाबजामुन आहेत, भरपूर ठेवलेले आहेत एका पातेल्यामध्ये आणि त्या याच्यात पाक आहे आणि त्याच्यात आपण गुलाबजामुन ठेवलेले आहेत, ते गुलाबजामुन वरती तरंगतात. बरोबर, भरपूर असतील तर ते रेलचेल होऊन खाली पण जातील, पण भरपूर याच्यामध्ये काही तसं नसतं. गुलाबजामुन जेवढे आहेत ते तरंगणार आहेत. त्या तरंगणारे जे गुलाबजामुन आहेत ते कसे दिसतात, तर या मॉडेलमध्ये किंवा या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्ससारखे दिसतात. कसे दिसतात, प्रोटीन्ससारखे. म्हणजे काय करायचे, गुलाबजामुनसारखं प्रोटीन्स असं म्हणा, कलर वगैरे विसरून जा त्याचा, आणि बाकीचं सगळं काय प्लाझ्मा फॉस्फोलिपिड्स आहेत, त्याच्यामध्ये कसे दिसतात. मग बघा कधी कधी काय दिसतात, काही गुलाबजामुन पूर्णपणे आतमध्ये डुबलेले असतात, बरोबर, आणि काही अर्धे डुबलेले आपल्याला बघायला मिळतात, बुडालेले, अर्धे बुडालेले आणि पूर्ण बुडालेले. ठीक आहे, असे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येऊ शकेल. तर याच्यामध्ये काय सांगितलं यानं, दीज प्रोटीन्स आर द आईसबर्ग्स, प्रोटीन्स आर आईसबर्ग्स. म्हणजे यांची डेफिनेशन वेगळी होती. मी फक्त मी समजून सांगायसाठी मी गुलाबजामुन आणि रसगुल्ल्यांचं एक्झाम्पल दिलं की तुम्ही जे कॉमनली बघितलेलं असू शकतं असं एक्झाम्पल. किंवा अजूनसुद्धा तुम्हाला जर बघायचं झालं, जे आता आपण या दोघांनी जे एक्सप्लेनेशन दिलं तेच बघायचं झालं तर घरी जाऊन आपल्याकडे फ्रीज असेल, फ्रीजमध्ये आईस क्यूब तयार होण्यासाठी एक भांडं असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि आईस क्यूब तयार व्हायला ठेवायचे, किंवा तयार झालेले पण असतील, आई वगैरे कशासाठी जरी वेगवेगळ्या कारणांसाठी
ते उगीच ठेवून टाकत असते, त्याच्यामध्ये पाणी ठेवत असते. तर आपण काय करायचं, एक प्लेट घ्यायची किंवा एक ग्लास घ्या किंवा पातेलं घ्या, पातेल्यामध्ये पाणी भरा आणि त्या पाण्यामध्ये आईस क्यूब टाका. काय दिसेल, सिंगल आईस क्यूब इज नथिंग बट द आईसबर्ग. सिंगल आईस क्यूब इज नथिंग बट द आईसबर्ग अँड कम्प्लीट वॉटर इज नथिंग बट द वॉटर इटसेल्फ. तर कसं दिसतं बघूया. प्रोटीन्स यांचं म्हणणं काय, प्रोटीन्स आर आईसबर्ग्स इन ओशन ऑफ लिपिड. बघा मिनिंग काय, साधं सिंपल मिनिंग आपल्याला याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. प्रोटीन्स आर आईसबर्ग्स इन ओशन ऑफ लिपिड. लिपिड्स काय आहेत, फॉस्फोलिपिड्स आहेत, फ्लुइड आहे. ओशन ऑफ लिपिड, लिपिडचा ओशन आहे. ओशन म्हणजे समुद्र, खूप मोठा समुद्र आहे. आर्क्टिक महासागर आहे जिथं बर्फाळ प्रदेश आहे आणि जिथं बर्फ असतो. ठीक आहे, ते काय लिक्विड आहे. लिक्विड काय, ओशनमध्ये जे असतं ते पाणी लिक्विड आहे. फक्त प्रोटीन्स काय आहेत, जरा थोडेसे जास्त हार्ड असलेले बघायला मिळतील किंवा थोडेसे सॉलिड असलेले बघायला मिळतील. तर ते एकमेकांमध्ये मिक्स झाले की जसं दिसतं त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, फ्लुइड मोझाईक मॉडेल असं म्हणतो. जर समजा आपण जर स्ट्रक्चर काढलं, हा ओशन आहे असं समजूयात आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं छोटे छोटे ठिपके बघायला मिळतील आणि दोज आर द आईसबर्ग्स. तुम्ही कधी आईसबर्ग बघितला आहे, बर्फाचा डोंगर. आईसबर्ग म्हणजे काय, बर्फाळ डोंगर, बर्फाचे मोठे मोठे डोंगर असतात. इकडे हिमालय जसं आहे ना, तसे बर्फाचे हिमालय तिकडं समुद्रामध्ये असतात, तरंगत असतात. टायटॅनिक बघितलं असेल तुम्ही मूवी, ते कुठं धडकलेला असतो, एका मोठ्या बर्फाच्या आईसबर्गला धडकलेला असतो, दुसरा काही नसतो. तिथं हार्ड आईसबर्ग मोठा आईसबर्ग असतो. तरी ती टायटॅनिक बर्फ कापून जाण्यासाठी सुद्धा बनवलेली असते, पण ती मोठा आईसबर्ग कसा ब्रेक होणार, तर त्याच्यामुळं ती टायटॅनिक जहाजच पूर्णपणे ब्रेक झालं, उदाहरण म्हणून सांगतो. अशा खूप घटना आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. ते दिस स्मॉल आईसबर्ग इज नथिंग बट द प्रोटीन्स. काय, हे स्मॉल आईसबर्ग नथिंग बट द प्रोटीन्स अँड रिमेनिंग लिक्विड इज नथिंग बट द ओशन ऑफ अ लिपिड. सो दिस इज द मोझाईक स्ट्रक्चर. मोझाईक स्ट्रक्चर ठिपकेदार स्ट्रक्चर, ठिपके असणारं स्ट्रक्चर, बरोबर. ठिपके असणारं स्ट्रक्चर म्हणजे काय, मोझाईक स्ट्रक्चर आहे असं आपण डोक्यात घ्यायचं. मोझाईकचा अर्थ आपण जर बघितला तर चट्टेरी पट्टेरी असा असणारा किंवा ठिपके असणारा, ठीक आहे, कलर डिफरन्शिएशन असणारा. ठीक आहे, जर समजा माझा जर शर्ट इथं एक मोठा टिपका, इथं एक मोठा टिपका, इथं एक मोठा टिपका, छोटे टिपके असे जर असते, ठिपके गोल गोल किंवा कसेही रँडमली असते, तरीसुद्धा मला काय म्हटलं असतं, मी मोझाईक शर्ट आहे असं म्हटलं असतं. ठीक आहे, तसं तर हे मोझाईक स्ट्रक्चर महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. तर ह्या दोघांचे जी फॉस्फोलिपिडची जी मॉडेल आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनची मॉडेल आहे, वेल ॲक्सेप्टेड आहे बिकॉज इट गिव्ज all different kinds of the explanation about the functional as well as structural aspects of the plasma membrane. दोन्ही प्रकारचं फंक्शन्स जी प्लाझ्मा मेम्ब्रेनची असतात त्या सगळ्यांसाठीचं एक्सप्लेनेशन देते, तसं स्ट्रक्चर जे आहेत त्या सगळ्यांचं स्ट्रक्चरसाठी सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला ही प्लाझ्मा मेम्ब्रेनची मॉडेल दिलेली बघायला मिळते. बघूया ह्या मॉडेलचं जर स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात ते आपण बघूयात. सिंगर आणि निकोल्सनचीच मॉडेल मी आता काढणार आहे. ठीक आहे, जर आपण एखादा प्लाझ्मा मेम्ब्रेन जर कट केला तर कसा दिसतो ते तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही तसं जरी काढलं तरी, जे आपल्याला दिले ते जरी काढलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मी जरा थोडंसं वेगळं सगळं स्ट्रक्चर 3D मध्ये दाखवता येते का याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, इथं जसं आपण याच्याही अगोदर सांगितलं की काय फॉस्फोलिपिड्स आहेत, बरोबर. फॉस्फोलिपिड इकडं सुद्धा काय असणार, फॉस्फोलिपिड्स आहेत, बरोबर. बघा हे सगळे फॉस्फोलिपिड्स आहेत, बरोबर. हेड्स आपण काढले तर त्याच्या टेलसुद्धा आपल्याला काढता येतील. मी फक्त डायरेक्ट जॉईन केलं तरी चालेल.
असो, 2 असतात म्हणून आपण 2 काढूया. टेल 2च असतात. हे स्ट्रक्चर आपल्याला वेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला मिळेल. बघा, वरती जर आपण काढलं तर फक्त काय दिसतील? वरती हेड्स दिसतील. वरून बघतोय आपण, बरोबर. काय दिसणार इथं? हेड्स फक्त दिसणार, बरोबर, हेड्स दिसणार. पण आपल्याला काय, काही प्रोटीनसुद्धा याच्यामध्ये आहेत. काही प्रोटीन्ससुद्धा आहेत, मोठे मोठे प्रोटीन्स. दीज आर जस्ट लाईक अ आईसबर्ग्स, बरोबर. आईसबर्ग सारखे प्रोटीन्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. हे सगळे काय? फॉस्फोलिपिड्स आहेत. बघा, आता काही प्रोटीन्स काय दिसतात? फक्त वरती अटॅच झालेले बघायला मिळतील. काही प्रोटीन्स आपल्याला फक्त वरती अटॅच झालेले किंवा आतल्या बाजूला अटॅच झालेले बघायला मिळतील. देर आर सम प्रोटीन्स विच कॅन पास थ्रू द मेम्ब्रेन कम्प्लिटली. काही प्रोटीन्स काय होतात बघा, पूर्ण मेम्ब्रेनमधून पास झालेले बघायला मिळतील. काही प्रोटीन्स काय पूर्ण मेम्ब्रेनमधून पास झालेले बघायला मिळतील, प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून. ठीक आहे, कंप्लीट पास झालेले बघायला मिळतील. सम आर सबमर्ज्ड, काही आहेत ते थोडेसे आतमध्ये आलेले बघायला मिळतील. मी इथंच काढतो, फक्त आतमध्ये आलेले, अँकर झालेले बघायला मिळतील, अटॅच झालेले बघायला मिळतील. ठीक आहे. सम आर प्रेझेंट इनसाइड द सेल मेम्ब्रेन ॲज वेल. सेलच्या आतमध्ये सुद्धा काही प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. ठीक आहे, आतमध्ये आहेत, बाहेर आहेत, सगळीकडे आहेत. बघा, these proteins are also combined with some kind of the molecules of a carbohydrate. कार्बोहायड्रेट मोलिक्यूलला सुद्धा आपल्याला अटॅच झालेली बघायला मिळतील. सम कार्बोहायड्रेट्स मे बी अटॅच्ड टू द लिपिड्स डायरेक्टली. फॉस्फोलिपिडच्या हेडला सुद्धा आपल्याला काही अटॅच झालेले बघायला मिळतील. बघा, अशा प्रकारे. ठीक आहे, हे सगळे काय आहेत? ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स आपल्याला असलेले बघायला मिळतील. देर इज अ स्पेशल स्ट्रक्चर यू विल फाइंड. मी आता काही हेक्झागोनल स्ट्रक्चर काढत नाही. इट इज अ कोलेस्टेरॉल. बघा, अशा पद्धतीने कोलेस्टेरॉल मोलिक्यूल सुद्धा असलेले बघायला मिळतात. इट इज अ ग्लायकोप्रोटीन्स. हे काय असतील? लिपिडला अटॅच झाले म्हणून, हा लिपिड आहे, लिपिडला अटॅच झाला म्हणून त्याला काय म्हणायचं? ग्लायकोलिपिड्स. दीज आर द कार्बोहायड्रेट मॉइटी. कार्बोहायड्रेट मॉइटी. कार्बोहायड्रेट अटॅच झालेला कार्बोहायड्रेट असतो त्याला काय म्हणायचं? कार्बोहायड्रेट मॉइटी असं म्हणायचं. ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन्स. These are the present outside or at the periphery of the membrane. मेम्ब्रेनच्या पेरिफेरीला असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं? पेरिफेरल प्रोटीन्स. काय म्हणायचं? पेरिफेरल और एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हणायचं. मे बी दीज आर द ग्लायकोप्रोटीन्स. बघा, बाहेर असतात म्हणून काय म्हणायचं? एक्स्ट्रिन्सिक असं म्हणायचं. बरोबर. जे पूर्ण पास झालेले असतात, जे प्रोटीन्स पूर्ण मेम्ब्रेनमधून पास झालेले असतात त्या प्रोटीन्सला काय म्हणणार आपण? इंट्रिन्सिक और ट्रांसमेम्ब्रेन प्रोटीन. ट्रांसमेम्ब्रेन प्रोटीन्स. बघा, ट्रांसमेम्ब्रेन प्रोटीन्स. बरोबर. ट्रांसमेम्ब्रेन बिकॉज they are
responsible for passing through the plasma membrane completely. They pass through the plasma membrane completely. These are the transmembrane protein. ठीक है, they directly goes through the, they are one end is out observed at the outside and another is end observed inside of the cell. दोन्ही बाजूला आपल्याला त्यांची एंड्स बघायला मिळतात. बाहेर एक आहे आणि आतमध्ये एक आहे. अशा दोन्ही प्रकारचे एंड्स आपल्याला बघायला मिळतात. दे कॅन बी सीन फ्रॉम बोथ द साइड अँड देअरफॉर दे आर द ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. दे आर इंट्रिन्सिक प्रोटीन. पूर्ण प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपल्याला असलेली बघायला मिळतात. दुसरी एक गोष्ट आपल्याला पेरिफेरल किंवा एक्स्ट्रिंजिक आणि इंट्रिन्सिक प्रोटीनमध्ये असलेली बघायला मिळेल. एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स कॅनॉट बी रिमूव्ड इझिली बिकॉज दे आर इंट्रिन्सिक वन. दे आर डायरेक्टली ऑर इन इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगेन. आपले केस असतात, केस आपल्या हातावरचे केस आहेत. केस काय आहेत? पेरिफेरल किंवा एक्स्ट्रिन्जिक आहेत. आपण काढायचं म्हटलं तर काढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे का? आपला स्किन वगैरे डिस्टर्ब होते का? नाही होत. पण आपली जी हाडं आहेत, हाडं जर काढायचं म्हटलं तर एखादं हाडं उपसून काढूयात, काय होतं आहे बघा, काय होईल? डिस्टर्ब होईल ना सगळं. हाडं आहेत ती काय आहेत? ट्रान्समेम्ब्रेन किंवा इंट्रिन्सिक असं म्हणायचं. आतमध्ये, पूर्ण आतमध्ये घुसलेली आहेत म्हणून ती बाजूला काढता येत नाहीत. पण हेअर्स आहेत ते बाजूला काढता येतात. तसे जे प्रोटीन्स आहेत, दीज आर इन लूज कॉन्टॅक्ट विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड देअरफॉर दोज आर कॉल्ड एज अ पेरिफेरल ऑर एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन. दिस एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन गिव्स अ रिकग्निशन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, RBC वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप असलेले बघायला मिळतात. अँड दोज आर कॉल्ड एज अ ब्लड ग्रुप्स. आपण त्याला काय म्हणतो? ब्लड ग्रुप म्हणतो. ते ब्लड ग्रुप कशामुळे असतात माहिती आहे? सच काइंड ऑफ द लिपिड्स अँड द प्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन्स प्रेझेंट असतात. RBC वरती काय असतात? ग्लायकोप्रोटीन्स प्रेझेंट असतात. म्हणजे ज्या RBC वरती ए टाईपचा जर ग्लायकोप्रोटीन असेल तर त्याला काय म्हणणार? ए ब्लड ग्रुप म्हणणार. बी टाईपचा असेल तर बी ब्लड ग्रुप म्हणणार. कुठलाच नसेल तर ओ म्हणणार. आणि दोन्ही पण असतील तर AB म्हणणार. बरोबर. तर अशा प्रकारचे ग्लायकोप्रोटीन काय करतात? दे फॉर्म्स अ युनिकनेस ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा युनिकनेस तयार करण्यासाठी आपल्याला ग्लायकोप्रोटीन्स फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. अगेन एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन प्रेझेंट इन टू द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे असणारे एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन आहेत ते सुद्धा काय असतात? दीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोव्हाइडिंग द रिकग्निशन टू द सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला रिकग्निशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचे असतात. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस इंट्रिन्सिक ऑर ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स? These transmembrane proteins are involved in the transport of the different kinds of the material from the outside to the inside and inside to the outside. वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट मटेरियल्स असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, फूड मटेरियल असेल, वॉटर मोलिक्युल्स असतील, दीज कॅन बी ट्रान्सपोर्टेड थ्रू द ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन थ्रू आपल्याला हे ट्रान्सपोर्ट केलेले बघायला मिळतात. म्हणून हे सगळे प्रोटीन्स आपल्याला फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. दीज ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स, इफ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरिंग द डिफरंट काइंड्स ऑफ द मोलिक्युल्स, दे आर कॉल्ड ॲज अ चॅनल्स. त्यांना चॅनल असंही म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला याचं अंडरस्टँडिंग करता येईल. तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये फक्त काय काय प्रेझेंट करायचं आहे तुमच्या डायग्राममध्ये. आता तुमच्या बुकमध्ये दिलेली डायग्राम फक्त एवढीच आहे, ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त दिलेली नाही. एवढाच फक्त पार्ट काढला, तेवढा जरी काढला तरी चालेल. फक्त हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी बाकीचे प्लाझ्मा मेम्ब्रेन वरून कसा दिसतो, हा वरचा सरफेस आहे, आतला सरफेस काय आपल्याला लगेच दिसणार नाही. फक्त 3D दिसतंय, 2D आपल्याला दिसतं. 3D सगळंच काय आपल्याला बघता येणार नाही, फिरवायला लागेल त्याला, ठीक आहे. इकडची बाजू दिसेल, वरची बाजू दिसेल, ठीक आहे. एवढंच आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळेल. तर याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन, त्याच्यामध्ये ग्लायकोप्रोटीन सांगा, ग्लायकोलिपिड सांगा, कोलेस्टेरॉल सांगा. इथं आपल्याला कोलेस्टेरॉल नाव लिहा. कोलेस्टेरॉल. त्याच्यानंतर इंट्रिन्सिक प्रोटीन, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत आणि फॉस्फोलिपिड बायलेयर. हा काय? फॉस्फोलिपिड लेयर. मी याला लेयर असं म्हणतो.
दोन्ही आहेत म्हणून तुम्हाला बायलेयर असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. जरी आपल्याला सांगायचं झालं तरी तुम्ही काय म्हणणार, मधला जो लेयर आहे तो काय हायड्रोफोबिक टेल, हायड्रोफोबिक टेल रिजन आपल्याला असलेला बघायला मिळेल आणि हायड्रोफिलिक हेड रिजन आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला 2 सायंटिस्टनं सांगितलेलं बघायला मिळेल, दॅट इज अ सिंगर अँड निकोलसन. क्लिअर, लक्षात राहील. बघूयात आपण. These plasma membranes are very essential for many different kinds of the functions as well, and these are present in many different structures, around the many different structures. When we look at the extracellular way, extracellularly बघा, extracellularly म्हणजे बाहेरून, सेलच्या बाहेरून, they surrounds सायटोप्लाझम. ते कशाला सराउंड करतात? सायटोप्लाझमला सराउंड करतात. अँड इंट्रासेल्युलरली सेलच्या आतमधून जर बघितलं तर दे सराउंड्स सेल ऑर्गॅनेलीज. बघा, एक आहे एक्स्ट्रासेल्युलरली, बाहेरून जर बघितलं तर सगळ्यात बाहेरून जर बघितलं तर ते कशाला सराउंड करतं किंवा कशाच्या अराउंड आहे? इट इज प्रेझेंट अराउंड द सायटोप्लाझम. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट अराउंड द सायटोप्लाझम. बरोबर. अँड वेन वी लुक इन टू द सेलच्या आतमध्ये जर बघितलं, दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट अराउंड द सेल ऑर्गॅनेली. वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेलीच्या भोवती आपल्याला हा प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. दिस सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? हा सेमी परमिएबल स्ट्रक्चर आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्हली परमिएबल. बघा, सिलेक्टिव्हली परमिएबल किंवा सेमी परमिएबल. इट इज नॉट फुल्ली परमिएबल, म्हणून त्याला सेमी परमिएबल असं म्हणायचं. And then what is selectively permeable? It allows a specific selected molecules to travel across the membrane. ठराविक असे मोलिक्युल्स फक्त काय जातात? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अक्रॉस पास होऊ शकतात. सगळे मोलिक्यूल पास होऊ शकत नाही. ठीक आहे. नाहीतर काय झालं असतं, आपण पाण्यामध्ये जर बुडालो असतो तर पाणी सगळं आतमध्ये, आतलं सगळं बाहेर, असं झालं असतं. बरोबर. पण तसं होतं का? नाही होत, कधीच होत नाही. कारण it is the semi permeable or selectively permeable. It allows the entry of the specific selected molecules only and not all different kinds of the molecules. वेगळ्या प्रकारच्या मोलिक्युल्सला हे एंट्री देत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हणायचं. प्लाझ्मा मेम्ब्रेन हा सिलेक्टिव्हली परमिएबल किंवा सेमी परमिएबल असलेला बघायला मिळतो. क्लिअर. सो व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन? प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन्स आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ते जरासं आपण बघूयात. फंक्शन्स ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. फर्स्ट, इट फॉर्म्स बाउंड्री between exterior and interior of a cell. सेलच्या आतमध्ये आणि बाहेर ह्या दोघांच्या मधली जी बाउंड्री असते ती काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पहिलं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट काइंड्स ऑफ द ट्रान्सपोर्ट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट, स्पेशली पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. Passive transport is a transport of a molecule across the membrane without expenditure of energy. कुठल्याही प्रकारची एनर्जी एक्सपेंड न करता जे ट्रान्सपोर्ट होतं त्याला काय म्हणायचं? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणायचं. बरोबर. दिस पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कॅन बी ड्यू टू द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द मेथड. वेगळ्या प्रकारचं हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असू शकतं. एक सिंपल डिफ्युजन असेल, और
there may be facilitated diffusion. Facilitated diffusion. Facilitated diffusion. Look at the. This is the plasma membrane. What happens? There are some channels or proteins. काही प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीन्स काय करतात? दे आर जस्ट ओपन. फॉर एक्झाम्पल, हाऊ वॉटर एंटर्स इन टू द सेल. कारण आता आपण मग बघितलं प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे? हायड्रोफोबिक आहे. कसं आहे? हायड्रोफोबिक आहे. हां, वॉटर कुठपर्यंत जाईल? हेडपर्यंत जाईल. पण मधला जो हायड्रोफोबिक टेलचा जो पार्ट आहे, टेलचा जो रिजन आहे, तो पास करू शकेल का वॉटर मॉलिक्यूल? नाही पास करू शकणार. मग काय करायला पाहिजे वॉटरला आतमध्ये नेण्यासाठी? देअर मस्ट बी सम प्रोटीन्स, हायड्रोफिलिक प्रोटीन्स. अशा प्रकारचे प्रोटीन्स असतात. दोज मे बी कॉल्ड एज ॲक्वापोरिन्स. काय म्हणायचं त्यांना? ॲक्वापोरिन्स असं म्हणायचं. ॲक्वापोरिन्स, पोर्स फॉर द वॉटर. वॉटरसाठी जे पोर्स असतात त्यांना काय म्हणायचं? ॲक्वापोरिन्स असं म्हणायचं. These aquaporins helps the water to transport or transfer across the membrane. मेम्ब्रेनच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल बघा आतमध्ये जाईल किंवा बाहेर येईल. इकडे लक्ष द्या. वॉटर आतमध्ये जाईल किंवा बाहेर येईल. हे कशाच्या थ्रू होणार? ॲक्वापोरिन्स. बिकॉज दिस वॉटर ट्रान्सपोर्ट इज फॅसिलिटेड ऑर गिवन द फॅसिलिटी ऑफ द ॲक्वापोरिन्स. वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी कशाची फॅसिलिटी दिली आहे? ॲक्वापोरिन्सची. म्हणून त्याला काय म्हणायचं? फॅसिलिटेड डिफ्युजन असं म्हणायचं. डिफ्युजनच होतं. म्हणजे आतमध्ये जर वॉटर कमी असेल तर बाहेरून आतमध्ये जाईल. आतमध्ये जर वॉटर जास्त असेल तर बाहेरून आतून बाहेर येईल. ठीक आहे, असंच होईल ना. वॉटर जिकडं कमी तिकडे वॉटर जाणार. म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं? ते फॅसिलिटेट केलेलं बघा. डिफ्युजनच आहे पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन असलेलं बघायला मिळतं. जर अशा प्रकारचे ॲक्वापोरिन्स नसले तर हे वॉटर पास होऊ शकत नाही. अल्दो देर इज अ डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन. डिफरन्स जरी कॉन्सन्ट्रेशनमध्ये असला तरी ते पास होऊ शकणार नाही. एक प्रकारचं ट्रान्सपोर्ट आपल्याला इथं असलेलं बघायला मिळतं. अनदर काइंड ऑफ अ ट्रान्सपोर्ट दॅट इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट यू विल फाइंड. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघा. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं? हिअर इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ अ मोलिक्यूल. ट्रान्सपोर्ट ऑफ molecule with expenditure of energy. एनर्जी एक्सपेंड करून आपल्याला हे ट्रान्सपोर्ट केलेलं बघायला मिळतं. हे कसली एनर्जी असेल? थ्रू द ATP. ATP मधली एनर्जी आपल्याला इथं वापरलेली बघायला मिळेल. अगेन बघा इथं काही मॉलिक्युल्स असतात. दीज आर द मॉलिक्युल्स विच ट्रान्सपोर्ट द मॉलिक्युल्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. इथं लक्षात ठेवा. इथं जे पॅसिव्हमध्ये ट्रान्सपोर्ट होतं ते काय? अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. पॅसिव्हमध्ये जे ट्रान्सपोर्ट होतं दोन्ही असेल, सिम्पल असेल किंवा फॅसिलिटेड असेल, ते कशानं होतं? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आणि इथं काय होतं? अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. बघा दोन्ही कंडिशन लक्षात ठेवायच्या. ॲक्टिव्ह काय होतं? अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. फॉर एक्झाम्पल ग्लुकोजचं प्रमाण काय? इथं जास्त आहे सेलमध्ये आणि बाहेर ग्लुकोज पण आहे. मग ग्लुकोज आतमध्ये घ्यायचं आहे. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ग्लुकोज आतमध्ये घ्यायचं आहे. तर कसं होणार त्याचं ट्रान्सपोर्ट? थ्रू द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. मग काय होणार? ATP विल बी युटिलाइज्ड. ATP विल बी कन्वर्टेड इन टू द ADP molecule and the energy is used for the transport of a glucose molecule, although the concentration is higher in the cell. म्हणून ग्लुकोज कुठं नेलं जाईल? बाहेरून आतमध्ये नेलं जाईल. ठीक आहे, जरी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट वेगळे असले तरी. आता बघा समजा मी असा खडू जर खाली टाकायचं म्हटलं तर मला एनर्जी लागेल का? खडू मला जर खाली टाकायचा तर एनर्जी लागेल का? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, अलॉंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते तिथं लागू पडेल. पण मला जर खाली पडलेला खडू जर उचलायचा झाला तर मला एनर्जी स्पेंड करायला लागेल. तसं अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट there is no need of energy, therefore it is called as a passive transport.
अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट देर इज अ नीड ऑफ एनर्जी, देअरफॉर देर इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याला काय म्हणायचं? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आपल्याला इथं केलेले बघायला मिळतात. ठीक आहे. दीज आर द की फंक्शन्स ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे हे दोन ट्रान्सपोर्ट, दोन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्टच आपण म्हणूयात. फक्त ट्रान्सपोर्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्यूलचा ट्रान्सपोर्ट असेल ते काय, आणि बाउंड्री तयार करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो प्रोव्हाइड्स द सेल रिकग्निशन. सेल रिकग्निशन. सेल रिकग्निशन. सेल रिकग्निशन आताच आपण एक्झाम्पल बघितलं. जर आपण RBC जर बघितल्या, RBCमध्ये काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे ग्लायकोप्रोटीन्स असतात. दीज ग्लायकोप्रोटीन्स आर रिकग्नाइज्ड ॲज अ डिफरंट मॉलिक्यूल. दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो हेल्प्स इन द सेल रिकग्निशन. सेल टू सेल सिग्नलिंग असं म्हणूयात आपण. सिग्नलिंग. हाऊ these molecules are how these two cells communicate with each other. दोन सेल एकमेकांना कशा कम्युनिकेट होतात? दे कम्युनिकेट थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. रिमेंबर काय होतात? दोन सेल जर एकत्र यायच्या झाल्या आणि त्या एकमेकांना जर कम्युनिकेट करायचं झालं तर कशा कम्युनिकेट करतील? थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बिकॉज प्लाझ्मा मेम्ब्रेन डू हॅव सच काइंड ऑफ द स्ट्रक्चर्स अँड देअरफॉर दे कॅन कन्वे द मेसेज. एका सेलनं जर दुसऱ्या सेलला काही सांगायचं असेल तर ती कशी सांगते? प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू. म्हणजेच काय होईल? एक्झाम्पल जर बघितलं आपण, एक सेल आहे त्याच्यावरती रिसेप्टार्स आहेत, दुसरी सेल आहे त्याच्यावरती लिगॅन्ड्स आहेत. ह्या दोन्ही सेल्स काय होतात? एकमेकींबरोबर कम्युनिकेट करतात थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दीज ऑल आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर अँड देअरफॉर इट फॉर्म्स अ आउटर बाउंड्री ऑफ द सेलची आउटर बाउंड्रीसुद्धा हे तयार केलेली बघायला मिळतात. दीज प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आर ऑल्सो प्रेझेंट अराउंड द डिफरंट सेल ऑर्गेनेली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल ऑर्गेनेली बरोबर सुद्धा आपल्याला ह्या प्रकारचे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. कुठल्या कुठल्या सेल ऑर्गेनेलीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल? क्लोरोप्लास्टमध्ये असेल. सेल ऑर्गेनेली बघा, सेल ऑर्गेनेलीज कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऑर्गेनेलीज असतील? बघा, पहिला न्यूक्लियस आहे, सगळ्यांना माहीत आहे. न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्जी ॲपॅराटस आहे, वेसिकल्स आहेत, त्याच्यानंतर लायसोझोम अँड पेरॉक्सिझोम एक्सेट्रा अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन इटसेल्फ. अशा वेगवेगळ्या सेल ऑर्गेनेली आहेत, त्यांना मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो. अँड दिस मेम्ब्रेन इज नथिंग बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा जो मेम्ब्रेन आहे तो कसला मेम्ब्रेन आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो. हे सगळे मेम्ब्रेन एकाच प्रकारची असलेली बघायला मिळतात. न्यूक्लियसचा मेम्ब्रेन आहे तो सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, क्लोरोप्लास्टचा आहे तो सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. कधीकधी काही ऑर्गेनेलीमध्ये फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि मायटोकॉन्ड्रिया आहे, याच्यामध्ये आपल्याला डबल मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो. कसला? डबल मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी ॲपॅराटस ह्याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन असेल. ठीक आहे. याच्यातसुद्धा आपल्याला लायसोझोममध्ये सुद्धा सिंगल मेम्ब्रेन असलेला बघायला मिळेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सो दीज ऑल्सो फॉर्म्स अ बाउंड्री बिटवीन द सायटोप्लाझम अँड द सेल ऑर्गेनेली. सेल ऑर्गेनेली आणि सायटोप्लाझम या दोघांच्या मधली बाउंड्रीसुद्धा कोण तयार करतं? तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार केलेला बघायला मिळतो. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ युनिक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द सेल्युलर ॲज वेल ॲज इंट्रासेल्युलर स्ट्रक्चर्स. सेलचं जे स्ट्रक्चर आहेच आहे, पण सेलच्या आतमधले सुद्धा स्ट्रक्चर्स आपल्याला जे आहेत ते प्लाझ्मा मेम्ब्रेननं तयार झालेले बघायला मिळतील. क्लिअर? लक्षात राहील. सो दीज आर द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणून आज आपण फक्त दोनच ऑर्गेनेली बघितलेले आहेत. एक आहे सेल वॉल आणि दुसरी आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.